नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता पुष्पा मनोजला फोनवर ब्लॅकमेल करत असते आणि म्हणते की आता सणवार जवळ आले, त्यामुळे मला एखादा सोन्याचा दागिना हवाय. तेव्हा मनोज विचारतो की किती पैसे हवेत. तिला आता धक्का बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो एवढे पैसे. त्यावर पुष्पा म्हणते की जर तुम्ही एवढे पैसे मला दिले नाही तर उगाचच खरं जे आहे ते मी वल्लरीला सांगून टाकेन. तेव्हा मनोज तिला 2 लाख रुपये देण्यासाठी तयार होतो. आता इकडे हर्षितला समजतं की त्याला एक मोठं काम मिळालेलं असतं, त्यामुळे तो खूप खुश होतो, कारण त्याचं आता स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्यामुळे ही बातमी तो जेव्हा तेजाला सांगतो, तेजालाही खूप आनंद होतो. आता हर्षितने तेजाला उचलून घेतलेलं असतं. तितक्यात प्रेरणा आणि वल्लरी तिथे येतात. त्यामुळे हर्षित पटकन तेजाला खाली उतरवतो. तेव्हा त्या दोघेही हसू लागतात आणि मस्करी करत म्हणतात की आपण रॉंग टायमाला आलोय. तेव्हा तेजा म्हणते मला खाली का उतरवलंस, चल मला परत उचलून घे. आता हर्षितला कॉल येतो, त्यामुळे तो म्हणतो की मला आता खरंच कॉल आलेला आहे, असं म्हणून तो तिथून जातो. आता तेजा वल्लरी आणि प्रेरणासाठी चहा ठेवायला किचनमध्ये जाते. तितक्यात प्रेरणा आणि वल्लरीला श्वेताची आठवण येते आणि त्या म्हणू लागतात की किती दिवस झाले श्वेताचं काही कॉन्टॅक्ट नाहीये, फोन केला तरी ती फोन उचलत नाही, कशी असेल ती. त्यामुळे प्रेरणा परत एकदा श्वेताला फोन लावू लागते, पण नेहमीप्रमाणे श्वेता फोन उचलत नसते. हे सगळं तेजा किचनमध्ये उभी राहून ऐकत असते. तेव्हा तेजा म्हणते की तुम्ही संसारी मुली ना, आता तुम्हाला मैत्रीची गरज नाही राहिली. तेव्हा प्रेरणा रागातच तिच्याजवळ येऊन तिला म्हणू लागते की काय नेहमी तुम्ही संसारी मुली संसारात गुरफटल्या, तुम्हाला आता वेळ नाहीये, तुम्ही मैत्रीचा बळी दिला असं म्हणत असतेस. एवढंच जर तुला मैत्रीबद्दल वाटतं मग तू मिठूची का चौकशी केली नाहीस. आता इकडे मनोजने भरत सोनवणेच्या वडिलांना आणि त्याच्या बायकोला भेटण्यासाठी बोलवलं असतं. तेव्हा भरत सोनवणेचे वडील विचारू लागतात की साहेब, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तेव्हा आम्हाला इथे का बोलवलं. तेव्हा मनोज म्हणतो की तुम्ही बसा. ते दोघं जण बसतात. तेव्हा मनोज सांगू लागतो की मी मनोज भांबरे, मोसमी केमिकल कंपनीच्या मशिनरीची चेक करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. हे ऐकल्यानंतर भरत सोनवणेची बायको रागातच येऊन मनोजची कॉलर पकडून त्याला मारू लागते आणि म्हणते की तू खुनी आहेस माझ्या नवऱ्याचा, तूच बळी घेतलायस. तेव्हा तिथे असलेला शिपायाच्या वेशात आलेला तो माणूस त्यांना सोडत म्हणतो की तुम्ही शांत बसा आणि मनोजला खुणवत म्हणतो की मी हँडल करतो सगळं. आता मनोज म्हणतो की मला माहितीये तुमचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय, त्यामुळे आम्ही तुम्हाला छोटीशी मदत करायचं ठरवलंय. आणि मनोज त्यांना 2 लाखाची ऑफर देतो. हे ऐकल्यानंतर त्यांना आणखीच राग येतो आणि ते म्हणू लागतात इथे आमच्या मुलाचा जीव गेलाय आणि तुम्ही आम्हाला पैसे ऑफर करताय, तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तेव्हा भरत सोनवणेची बायको मनोजला म्हणू लागते हीच गोष्ट जर तुमच्या बायकोसोबत झाली असती तर तुम्ही हेच केलं असतं का. तेव्हा भरत सोनवणेच्या वडिलांचं लक्ष वल्लरी आणि मनोजच्या फोटोकडे जातं आणि ते त्यांच्या सुनेला म्हणू लागतात की ह्या भल्या बाईला अशा शिव्याशाप देऊ नकोस, तिने तर आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपली केस घेतलीये. पुढे तो म्हणतो की काय साहेब, तुमची बायको आमच्याकडून केस लढण्यासाठी पैसे घेते आणि तुम्ही मिटवण्यासाठी पैसे देतात. हे ऐकल्यानंतर आता मनोजला मोठा धक्का बसलेला असतो. आता भरत सोनवणेचे वडील ती ऑफर नाकारत तिथून निघून जातात. तेव्हा त्या शिपायाच्या वेशात असलेला तो माणूस आता वल्लरीने घेतलेल्या पैशांचा जाब मनोजला विचारू लागतो. मनोजला मात्र यातलं काही माहीत नसतं, त्यामुळे तो खाली मान घालून उभा राहतो. आता इकडे प्रेरणा जेव्हा मिठूचा विषय काढते तेव्हा तेजा अपराधासारखी खाली मान घालून बसते आणि म्हणू लागते की कोणत्या तोंडाने मी मिठूला फेस करू, आणि आता जर तिला कळलं की मी आणि हर्षित लग्न करतोय तेव्हा ती मला माफ करेल का. तेव्हा वल्लरी तिला समजावत म्हणते की तेजाताई, यात तुमची काहीही चूक नाहीये, मिठूलाच तिचं रिलेशन हँडल करता आलं नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. उलट तुम्हाला आठवतंय का मिठू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग केला होता मैत्रीसाठी. आणि राहिला प्रश्न आपल्या मिठूचा, तर ती तेवढी समजदार आहे असं मला वाटतं, कारण परिस्थितीच तशी आहे, त्यामुळे ती समजून घेईल. तेव्हा
तेजा म्हणू लागते की आता माझ्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आपण असं वरवर भेटतो पण आपण आपल्या मनातलं कधीच काही सांगत नाही. त्यामुळे इथून पुढे आपण आपल्या मनातलं सांगत जाऊया. तेव्हा वल्लरी म्हणते की मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आणि वल्लरी त्यांना मौसमी केमिकल कंपनीच्या केसबद्दल सांगू लागते. हे ऐकल्यानंतर तेजा म्हणते, कोणी एवढं क्रुएल कसं वागू शकतं? एका माणसाच्या मृत्यूला हार्ट अटॅकचं नाव देऊन केस बंद कसं कोणी करू शकतं? आणि तू त्याला न्याय द्यायचं सोडून तू ती केस घेत नाहीयेस, हे तू चुकीचं करतेयस. तेव्हा वल्लरी सांगू लागते की मी असं का केलं, कारण या केसमध्ये हे पण अडकले. तेव्हा तेजा म्हणते, हे म्हणजे मनोज भाऊजी, पण मला माहितीये की ते असं काही करू शकत नाही. मला विश्वास आहे आणि तूही त्यांच्यावर विश्वास ठेव. तेव्हा प्रेरणा म्हणते, हो ग मनोज भाऊजी, असं करणं शक्यच नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते, याचंच तर मला टेन्शन आहे, कारण गेल्या काही दिवसात या केसमुळेच आमच्यात तणाव वाढलाय. तेव्हा प्रेरणा तिला म्हणू लागते की बघ, बाप्पाचे नुसतं आगमनच होणार आहे तरीही बाप्पाने तुला लगेचच चांगली बुद्धी दिली. तू केस नाही घेतली ही खूप चांगली गोष्ट झाली. आता तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही चांगलं होईल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.